जसं वय वाढत जातं तसं पोटाकडची चरबी ती वाढत जाते. तर ते कशा? आपल्याकडे पोटावरची चरबी हा खूप कळीचा मुद्दा आहे. कारण सेंट्रल फॅट जे आहे ते तुला सांगते, तुझी वेट लॉसची जर्नी सुरू झाली, सगळं झालं तरी सेंट्रल फॅट जायला खूप वेळ लागतो. ते फॅट टफ असतं, जे सगळ्यात शेवटी बर्न होतं. त्याच्यासाठी खूप पेशन्स आणि परसिस्टन्स लागतो. आणि जेनेटिकलीच एक स्ट्रक्चर जे आपलं आहे, की जसं वेस्टर्न लोक थोडे मस्क्युलर असतात, लीन, आपल्याकडे थोडासा तो एक फॅट जो जास्त असतो. इव्हन स्त्रियांमध्ये सुद्धा पोस्ट प्रेग्नन्सी फॅट, कारण ते जाण्यासाठी तेव्हा नीट प्रयत्न केले जर नाही ना गं, तर ते परसिस्टंट राहतं अँड दॅट इट बिकम्स डिफिकल्ट. पण ते जाण्यासाठी तुम्हाला पेशन्सच लागतात, कारण त्याचाही क्विक फिक्स नाही अनलेस यू गो फॉर सम फॅट बर्निंग मेडिकेशन. अदरवाईज नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये सुद्धा मी बघते, ती चरबी जर कमी करायची असेल ना, तर तुम्हाला हे थोडंसं मसल ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग असेल, नॉर्मल रेग्युलर एक्सरसाइज आणि तुमचं खाणं, या दोन गोष्टींना खरंच पर्याय नाही, पण ते कमी होतं.